श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे, जो वर्षातून दोनदा भक्ती, उपवास आणि उत्सवासह साजरा केला जातो। पहिला चैत्र नवरात्र आहे, जो मार्च-एप्रिलमध्ये येतो। दुसरा शारदीय नवरात्र आहे, जो सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो। या दोघांपैकी शारदीय नवरात्र अधिक प्रमाणात साजरी केली जाते। ही नवरात्र देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांना 9 दिवसात समर्पित केली जाते। हा सण दसरा किंवा विजयादशमीने संपतो, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो। शारदीय नवरात्रीचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाशी आणि अर्थाशी जोडलेला असतो। महाराष्ट्रात नवरात्रीत घटस्थापना करून रोज एक फुलांची माळ अर्पण करण्यात येते। नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते। हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते। यंदा ही तिथी 22 सप्टेंबर 2025 पासून असणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये 22 सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे। नवरात्री सणाची माहिती सांगताना त्यात 9 रंगाचा उल्लेख आवर्जून केला जातो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तसंच देवीच्या 9 रूपांसह 9 रंग, 9 माळा आणि 9 नैवेद्य याचंही विशेष महत्त्व आहे। यंदा 2025 मध्ये नवरात्र ही 11 दिवसांची आहे का, याबाबतीतही संभ्रम निर्माण झालेला आहे। आज या व्हिडिओमध्ये नवरात्री 2025 मध्ये देवीची 9 विविध रूप, 9 रंग तसंच देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या 9 माळा आणि 9 नैवेद्याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे। त्याचबरोबर यंदा नवरात्र नेमकी किती दिवसाची आहे, कोणत्या दिवशी कोणती माळ अर्पण करायची आहे, कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा आहे, याबद्दलची सगळी माहिती मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते। पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर त्या घटावरती नवरात्रीचे 9 दिवस 9 वेगवेगळ्या माळा देवीला अर्पण केल्या जातात। तर यंदा 2025 मध्ये घटस्थापना म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस हा दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी असणार आहे। या दिवशीचा शुभ रंग हा पांढरा आहे। देवीचे प्रथम रूप हे शैलपुत्री आहे। देवीचे नाव हे अंबा आहे। पहिली माळ जी देवीला अर्पण करायची आहे ती आहे विड्याच्या पानाची आणि देवीला पहिल्या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो आहे गाईच्या तुपाचा। नवरात्रीचा दुसरा दिवस हा दिनांक 23 सप्टेंबर 2025 मंगळवारी असणार आहे। या दिवशी देवीचा जो शुभ रंग असणार आहे तो लाल असणार आहे। देवीचं द्वितीय रूप जे आहे ते ब्रह्मचारिणी आणि देवीचं नाव हे चामुंडा आहे। या दिवशी घटावरती म्हणजेच दुसरी माळ जी असणार आहे ती गोकर्णाच्या फुलाची असणार आहे आणि या दिवशीला देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो साखरेचा असणार आहे। त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस दिनांक 24 सप्टेंबर 2025 वार बुधवारी असणार आहे। या तिथीला तृतीय तिथी असं म्हटलं जातं, पण ही तृतीय तिथी जी आहे ती 23 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे। म्हणून आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दोन्हीही दिवशी देवीच्या तिसऱ्या रूपाचं म्हणजे चंद्रघंटा देवीचं पूजन करायचं आहे। तिसऱ्या दिवशी देवीचं जे रूप असतं ते असतं चंद्रघंटा देवीचं। या दिवशीचा शुभ रंग हा निळा असतो। देवीचं नाव हे अष्टमुखी असतं। देवीला तिसऱ्या दिवशी जी माळ अर्पण केली जाते ती तुळशीच्या पानांची अर्पण केली जाते। या दिवशी देवीला जो नैवेद्य अर्पण केला जातो तो असतो दुधाचा। तर पहा, 23 आणि 24 सप्टेंबर या दोन्हीही दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीच्या रूपाचं पूजन करायचे। उशिरा जरी तृतीया तिथी ही 23 सप्टेंबरला सुरू होत असली तरी 23 आणि 24 या दोन्हीही दिवशी चंद्रघंटा देवीच्या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे। तर यंदा थोडासा संभ्रम मनामध्ये निर्माण झालेला आहे। 2 तिथी एकाच दिवशी आल्याने कोणत्या देवीचं पूजन आपल्याला करायचं आहे या बाबतीत संभ्रम थोडासा निर्माण झालेला आहे। त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस हा दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवारी असणार आहे। या दिवशीचा शुभ रंग हा पिवळा असणार आहे। या दिवशी देवीच्या चौथ्या रूपाचं कुष्मांडा रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे। या दिवशी देवीचं नाव जे आहे ते भुवनेश्वरी आहे। देवीला जी माळ या दिवशी अर्पण केली जाते ती लवंगांची अर्पण केली जाते आणि या दिवशी देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो आहे गोड भज्यांचा। त्यानंतर बघा, पंचमी तिथीच्या बाबतीतही बराचसा संभ्रम हा निर्माण झालेला आहे की ही तिथी नेमकी आपल्याला कधी साजरी करायची आहे। तर पहा, यंदा 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवारी
चतुर्थी तिथी जी आहे ती सकाळी 9:32 संपणार आहे आणि त्यानंतर म्हणजेच 9:33 पंचमी तिथीला सुरुवात होणार आहे। या दोन तिथी एकत्र आल्यामुळे पंचमी तिथी म्हणजेच ललिता पंचमी नवरात्रीतील कधी साजरी करावी हा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो। तर आपल्याला ललिता पंचमीचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा 5वा दिवस हा दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवारी साजरा करायचा आहे। जरी चतुर्थी तिथी ही सकाळी संपली तरी पंचमी तिथी ही सकाळी सुरू झालेली आहे, त्यामुळे उदय तिथीनुसार आपण ती तिथी पाळत असतो। त्यामुळे आपल्याला पंचमी तिथी ही 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवारी साजरी करायची आहे। या दिवशीचा जो शुभ रंग असणार आहे तो असणार आहे हिरवा। देवीच्या 5व्या रूपाचं नाव हे स्कंदमाता असणार आहे आणि या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते, म्हणूनच देवीचं अर्थातच नाव हे ललिता आहे। या दिवशी देवीला जी माळ अर्पण करायची आहे ती लाल फुलांची, ज्यामध्ये जास्वंद, गुलाब आणि तेरड्याच्या फुलाची माळ तुम्ही घटावरती अर्पण करू शकता। आणि देवीला 5व्या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो केळे किंवा लाल रंगाचे फळ, ज्यामध्ये डाळिंब किंवा सफरचंद तुम्ही देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता। तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचमी तिथी ही आपल्याला 27 सप्टेंबर 2025 रोजी साजरी करायची आहे, पण ही पंचमी तिथी 6व्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या 6व्या दिवशी दिनांक 28 सप्टेंबर 2025 रविवारी दुपारी 12:03 समाप्त होणार आहे। त्यामुळे घागरी फुंकण्याचा जो आपल्याकडे विधी असतो तो आपल्याला 28 सप्टेंबर 2025 रोजीच करायचा आहे। पण ललिता पंचमी जी तिथी आहे जी आपण 27 सप्टेंबर रोजी साजरी करणार आहोत, ज्यामध्ये आपण सरस्वती देवीचं पूजन करत असतो, आईने मुलांसाठी काही उपाय करायचे असतात, ते सगळे आपल्याला 27 सप्टेंबर रोजी करायचे आहेत। आता नवरात्रीचा 6वा दिवस दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवारी आता दुपारी 12:03 पंचमी तिथी संपते आणि त्यानंतर षष्ठी तिथी ही सुरू होते। या दिवशी देवीचं जे रूप असणार आहे म्हणजे देवीचं नवरात्रीतील 6वं रूप हे कात्यायनी देवीचं असणार आहे। या दिवशीचं देवीचं नाव हे महाकाली असणार आहे। या दिवशीचा रंग हा राखाडी म्हणजेच ग्रे, ज्याला आपण करडा रंग असं म्हणतो, तो रंग असणार आहे। या दिवशी घटावरती जी माळ अर्पण करायची आहे ती बेलाच्या पानाची असणार आहे आणि देवीला मधाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर नवरात्रीतील 7वा दिवस हा दिनांक 29 सप्टेंबर 2025 वार सोमवारी साजरा केला जाणार आहे। या दिवशीचा शुभ रंग हा तांबडा म्हणजेच नारंगी असणार आहे। या दिवशी देवीचं जे रूप असणार आहे ते असणार आहे कालरात्रीचं आणि देवीचं नाव जे असणार आहे ते असणार आहे जगदंबा। या दिवशी देवीच्या घटावरती म्हणजे 7वी माळ जी असणार आहे ती झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची तुम्ही अर्पण करू शकता। या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य अर्पण केला जातो। त्यानंतर नवरात्रीचा 8वा दिवस, ज्याला आपण अष्टमी या नावाने ओळखतो, ज्या दिवशी आपण कन्यापूजन अतिशय महत्त्वाचा विधी नवरात्रीतील करत असतो, तो दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवारी साजरा केला जाणार आहे। या दिवशीचा शुभ रंग जो असणार आहे तो आहे मोरपंखी आणि देवीचं जे रूप आहे 8वं रूप ते महागौरीचं आहे। देवीचं नाव हे नारायणी आहे आणि देवीला या दिवशी जी माळ अर्पण करायची आहे ती आहे शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानाची। त्याचबरोबर देवीला या दिवशी नैवेद्य जो अर्पण केला जातो तो म्हणजे खीर, पुरी, चण्याची सुकी भाजी असं तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर देवीसमोर तुम्ही नारळही 8व्या दिवशी फोडू शकता। त्याचबरोबर जे कन्यापूजन आपल्याला करायचं असतं ते अष्टमीच्या दिवशी किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी केलं तरीही चालतं। त्यानंतर नवरात्रीतील 9वा दिवस, ज्या दिवसाला आपण महानवमी किंवा शस्त्रपूजा करत असतो, तो दिवस जो आहे तो 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवारी असणार आहे। या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी असणार आहे। या दिवशी देवीचं 9वं रूप हे सिद्धिदात्री या देवीचं असणार आहे। देवीचं नाव हे रेणुका असणार आहे। देवीला 9व्या दिवशी जी माळ अर्पण करायची आहे ती लिंबाची, आपण जे खाण्यासाठी लिंबू वापरतो त्या लिंबाची माळ या दिवशी अर्पण केली जाते किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलांची माळ देखील तुम्ही 9व्या दिवशी देवीला अर्पण करू शकता। आणि या दिवशी देवीला पांढरेती आंबाडीची भाजी किंवा मेथीची भाजी, भाकरी, चपाती हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यानंतर नवरात्रीचा 10वा दिवस विजयादशमी, ज्याला आपण दसरा म्हणतो, तो 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवारी साजरा केला जाणार आहे। काही कुटुंबामध्ये या दिवशी घट विसर्जित केले जातात, सरस्वतीचं पूजन, वाहन पूजा केली जाते, आपट्याची पाने म्हणजे सोनं वाटणं, शस्त्रोल्लंघन, रावण दहन, देवीचे तळीभरण, आरती इत्यादी केले जाते।
याच दिवशी देवीला महानैवेद्य म्हणजेच पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण केला जातो। काही ठिकाणी नैवेद्य हा अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी अर्पण केला जातो। प्रत्येकाने आपापल्या प्रथे परंपरेनुसारच देवीचे सेवा उपासना करायची आहे। याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।